Good morning, students. Today we are learning the planning or planting of orchard. In previous lecture, we have learned about the selection of site for an orchard. Which site is selected for an orchard? The selection of site is very important for an orchard. So there are some factors which all already learned in previous lecture. So today we are learning the next topic, that is the planning and planting of orchard. So there is a necessity of some planning for the planting of orchard. आपल्याला एक प्लॅनिंग करतो, जसं आपण घराचं प्लांटिंग घराचं आपण ज्यावेळेस बांधणी करत असतो त्यावेळेस आपण त्याचं एक नियोजन करतो, एखाद्या पेपरवरती एक नियोजन आखतो की जेणेकरून आपला या घराचा आराखडा असा असला पाहिजे. तर त्याच पद्धतीने आपण ज्यावेळेस ऑर्चर्ड प्लांटिंग करत असतो त्यावेळेस ऑर्चर्डसाठी सुद्धा आपल्याला एक चांगल्या प्रकारचं नियोजन करणं गरजेचं असतं. तर त्यासाठी वेगवेगळ्या फॅक्टर्स किंवा गोष्टींची गरज असते. सो लेट्स सी दी दॅट फॅक्टर्स. So first, road and buildings. For planting of the orchard, first factor is that road and building. The owner's residence, shade and labor's quarter should be located near a public road or near the well. ज्यावेळेस आपण प्लांटिंग ऑफ ऑर्चर्ड करणार का ऑर्चर्ड प्लांटिंग करताना आपण साईट कशी सिलेक्ट करायची त्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत ऑर्चर्डच्या दृष्टीने ते आपण पाहिलेल्या आहेत. पण ते ऑर्चर्ड डेव्हलप करताना बाकीचे सुद्धा काही गरजा असतात किंवा बाकीच्या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी फर्स्ट पॉईंट इज दॅट रोड अँड बिल्डिंग. तर जे काही आपलं रोड्स असतील किंवा बिल्डिंग असतील ते व्यवस्थित डेव्हलप झाले पाहिजे आपल्या ऑर्चर्ड शेजारी, जेणेकरून आपलं मार्केटिंग आपण व्यवस्थित करू शकतो किंवा ट्रॅव्हलिंगसाठी आपल्याला व्यवस्थित रस्ता होऊ शकतो. अँड आफ्टर दॅट फॉर दी लेबर्स क्वार्टर्स शुड बी लोकेटेड नियर अ पब्लिक रोड ऑर नियर दी वेल. म्हणजे जे काही रेसिडेन्स शेड असेल त्या फार्मरचं, जसं आपण पाहिलं की बेटर सुपरविजनसाठी आपल्या फार्मरचं एखादं क्वार्टर किंवा रेसिडेन्स शेड त्या शेतामध्ये त्या ऑर्चर्डमध्ये असलं पाहिजे. देर इज अ प्रेझेन्स ऑफ दॅट रेसिडेन्स शेड. सो ऑल्सो देर इज अ लेबर क्वार्टर्स शुड बी प्रेझेंट. तिथे लेबर क्वार्टर्ससुद्धा जर प्रेझेंट असतील, काही बघा जर मोठी शेती असेल एखाद्या शेतकऱ्याची तर त्यासाठी तिथं एखादे 2-3 लेबर्स ठेवलेले असतात की ते किंवा त्यांची लेबरची पूर्ण फॅमिली तिथं राहत असते. जसं मालकाचं सुद्धा शेतकऱ्याचं फार्म ओनरचं जसं रेसिडेन्स शेड असतं तर त्याचप्रमाणे तिथे शेजारीतील लेबर क्वार्टरसुद्धा असतात 1-2, जेणेकरून तिथं लेबरची पूर्ण फॅमिलीसुद्धा राहू शकते, जेणेकरून ते रोजच्या रोज ते लेबर्स त्यांना अवेलेबल होऊ शकतात. आणि फॉर फ्रूट गार्डनिंग किंवा फ्रूट वॉचसाठी लेबर्स खूप महत्त्वाचे. सो दॅट्स वाय रेसिडेन्स शेड अँड लेबर क्वार्टर शुड बी लोकेटेड नियर अ पब्लिक रोड ऑर नियर द वेल. जिथं पाण्याची सोय असेल जवळ किंवा पब्लिक रोड असेल जिथे त्यांना व्यवस्थित जाता येऊ शकतं, मार्केटिंगला वगैरे जाता येऊ शकतं किंवा बाहेर जाता येऊ शकतं. तर अशा ठिकाणी म्हणजे पब्लिक रोडला किंवा नियर दी वेल त्यांचं रोड्स अँड बिल्डिंग असले पाहिजे. देन नेक्स्ट पॉईंट इज दी वेल डिगिंग. दी वेल शुड बी नियर टू दी प्लांटिंग एरिया. दी वॉटर कॅन बी इझिली डिस्ट्रीब्युटेड टू दी एरिया. सो वेल डिगिंग इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. For the all plants irrigation is very important, and at the time to time irrigation is given to the plants or to the orchard. It gives the better quality and better production of the fruits and its yield. So there is a necessity of good irrigation. So that's why well digging is very important. There should be presence of well. एखाद्या विहिरीची तिथं गरज आहे. So the well should be near the planting area. जिथे तुमचं एरिया असेल किंवा ऑर्चर्ड असेल त्याच्या शेजारी तुमची वेल असणं किंवा विहीर असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून इट कॅन बी इझिली डिस्ट्रीब्युटेड दी वॉटर टू दी एरिया. इझिली आपण त्याचं वॉटर डिस्ट्रीब्यूट करू शकतो. जर तुमची विहीर त्या ऑर्चर्डपासून खूप लांब असेल तर तिथून तुम्हाला पाणी आणणं, त्यासाठी वेगवेगळं पाईप जोडणं आणि नंतर तुम्ही ते पाणी शेतात सोडणं, तर हे खूप अवघड गोष्ट आहे. किंवा ही गोष्ट करण्यासाठी किंवा ते शेतापर्यंत पाणी नेण्यासाठी त्याला खूप कष्ट करावं लागतं. सो दॅट्स वाय वेल इज व्हेरी इम्पॉर्टंट नियर टू दी that orchard. Then third point is the fencing. Fencing should be required to prevent the destruction of trees from cattle, thieves, shrubbery and caronda can be planted for live fencing. So fencing should be required. तुम्ही जिथं ऑर्चर्ड डेव्हलप करता शक्यतो फ्रूट गार्डनसाठी फेन्सिंग हे खूप महत्त्वाचं असतं. फेन्सिंग म्हणजे कुंपण. जसं आपण एखाद्या बागेला साधं कुंपण लावतो किंवा आपल्या घराच्या कडे सुद्धा कुंपण करतो, तर त्याच पद्धतीने शेताच्या कडेने किंवा तुमच्या ऑर्चर्डच्या कडेने कुंपण घालणं गरजेचं असतं.
because to prevent the destruction of trees from cattle, thieves and etc. सो जे काही तुमचे चोर असतील, डाळिंब असतील किंवा द्राक्ष असतील, तर बऱ्याच वेळा चोरीची सुद्धा शक्यता असते. त्यातून आपलं फ्रूट मार्केट, जे काही फ्रूट्स प्रोडक्शन असेल ते चोरीला जाऊ शकतात. त्यासाठी आपल्याला त्यांचं कुंपण करणं गरजेचं आहे. किंवा जे काही कॅटल्स असतात, म्हणजे गाई गुरे वगैरे असतात, शेतामध्ये जी चरायला आलेले असतात, त्यांच्यामुळे सुद्धा आपल्या बागेचं नुकसान होऊ शकतं. ते जर शेतामध्ये आले तर ते झाडं वगैरे पाडू शकतात किंवा त्यांच्या फळांसुद्धा नुकसान होऊ शकतं. तर त्यासाठी आपलं ऑर्चिडच्या शेजारी फेन्सिंग असणं गरजेचं आहे, कुंपण असणं गरजेचं आहे. सो शेवरी अँड कॅरोंडा कॅन बी प्लांटेड फॉर लाईव्ह फेन्सिंग. तर आपण तारेचं सुद्धा कुंपण करू शकतो, लाकडांच्या फाटकांचं सुद्धा आपण कुंपण करू शकतो, किंवा आपण लाईव्ह फेन्सिंग सुद्धा करू शकतो. फेन्सिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये आपण लाईव्ह फेन्सिंग कशाने करू शकतो, तर फॉर एक्झाम्पल शेवरी अँड कॅरोंडा. तर शेवरीमधून चांगल्या प्रकारे व्हेंटिलेशनसुद्धा येऊ शकतं आणि पूर्णपणे ते ऑर्चर्डसुद्धा तुमचं जे काही विंड ब्रेक्स असते, विंड असते, जोराचं वारं येत असतं, स्टॉर्म्स येत असतात, त्याच्यामुळे आपल्या बागेचं नुकसानसुद्धा होऊ शकतं. तर त्यासाठी सुद्धा आपण ते फेन्सिंग त्यांचं उपयोगी पडू शकतं, की त्याचा जो वारा येत असतो त्या वाऱ्यामुळं कमीत कमी त्या ऑर्चर्डचं ब्रेकेज होऊ शकतं. कारण ते जे फेन्सिंग आहे तर ते पूर्णपणे थांबवलं जातं त्यासाठी. तर याच्यापासून संरक्षण होऊ शकतं. किंवा आपण कॅरोंडासुद्धा प्लांटिंगसाठी लावू शकतो. कॅरोंडाला बघा, म्हणजे काळी करवंदासुद्धा त्याला काटे असतात, तर त्याच्यामुळे सुद्धा त्यांचं फेन्सिंग व्यवस्थित होऊ शकतं. सो दिस फेन्सिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द डिस्ट्रक्शन ऑफ ट्रीज. जे झाडांचं आपल्याला जे काही डिस्ट्रक्शन होणार असेल, नुकसान होणार असेल, ते थांबवण्यासाठी आपल्याला फेन्सिंग करणं गरजेचं आहे. अँड देन फोर्थ पॉईंट इज दॅट विंड ब्रेक. सो विंड ब्रेक म्हणजे वारं थांबवणं. जे काही वारं येणार असेल जोर, म्हणजे तुम्ही आत्ताच सांगितलं फेन्सिंगसुद्धा त्यासाठी उपयोग होऊ शकतो. फेन्सिंग आपण जास्त उंच करू शकत नाही, तसं विंड ब्रेक्स आपण जास्त उंच करू शकतो, जेणेकरून की जे येणारे विंड्स स्टॉर्म्स असतील, अगदी खूप मोठे मोठे वादळ असतील. फॉर एक्झाम्पल तुमची बनानाची बाग असेल, तर बनानाच्या बागेमध्ये किंवा बनानाच्या ऑर्चर्डमध्ये जे काही बनानाचं स्टेम असतं ते इट इज व्हेरी हॅलो, अगदी हॅलो स्टेम असतं. जोराच्या वादळाने ती बनानाची बाग पूर्णपणे पडू शकते, झोपू शकते. त्यामुळे त्या झाडांचं नुकसान होऊ शकतं. किंवा पपयाच प्लांटिंग असेल तर अशा प्रकारे त्या ऑर्चर्डचं पूर्णपणे नुकसान होऊ शकतं. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर वी हॅव टू प्लांटिंग दॅट विंड ब्रेक्स. विंड ब्रेक्स प्लांट केल्यानंतर काय होतं, ते विंड ब्रेक्स आपण वाऱ्याच्या अगेन्स्ट प्लांट करत असतो. म्हणजे जसा वारा येत असतो त्याच्या विरुद्ध दिशेने आपण ते विंड ब्रेक्स लावत असतो, जेणेकरून वारा पूर्णपणे तिथे थोपवला जाऊ शकतो. तर त्यासाठी आपण विंड ब्रेक्स लावत असतो. सो लेट्स सी दी व्हॉट इज बाय विंड ब्रेक्स. देअर इज अ डेफिनेशन ऑफ विंड ब्रेक्स दॅट इज wind breaks means the planting of trees, shrubs or raising of artificial barriers on the windward side of an orchard for the protection from wind. So wind breaks means the planting of trees, shrubs or raising of artificial barriers. wind breaks म्हणजे काय, की प्लांटिंग ऑफ ट्रीज, श्रब्स म्हणजे आपण एखादं झाडं लावण्याचं किंवा झुडपं लावण्याचं प्लांटिंग करणं, किंवा रेझिंग ऑफ आर्टिफिशियल बॅरियर्स म्हणजे एखादं आर्टिफिशियल आपण बॅरियर आणू शकतो, अडथळा आणू शकतो ऑन दी विंडवार्ड साईड ऑफ अन ऑर्चर्ड. वाऱ्याच्या दिशेने जसं वारा येत असतो तर त्या दिशेने आपण ऑर्चर्डच्या बाजूने फॉर दी प्रोटेक्शन फ्रॉम दी विंड. तर ते वाऱ्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपण ते आर्टिफिशियल बॅरियर लावू शकतो, किंवा प्लांटिंग ऑफ ट्रीज अँड श्रब्स करू शकतो. सो दिस इज दी विंड ब्रेक्स. यालाच आपण विंड ब्रेक्स म्हणतो. विंड ब्रेक म्हणजे वारा थांबवणे किंवा वारा तिथे स्टॉप करणं, वारा मोडतो. थोडक्यात विंड ब्रेक म्हणजे वारा मोडतो किंवा तिथं थांबवलं जातं, त्यालाच आपण विंड ब्रेक म्हणतो. सो दिस इज दी विंड ब्रेक्स. फेन्सिंग आणि विंड ब्रेकमध्ये थोडासा दे आर सिमिलर, बट फेन्सिंग कशासाठी आपण लावत असतो, की ते कुंपण घालतो. गुरांपासून त्याचं संरक्षण करण्यासाठी किंवा चोरांपासून संरक्षण करण्यासाठी आपण त्याचं एक कुंपण करतो. पण ज्यावेळेस विंड ब्रेक करत असतो तर ज्यावेळेस जी काही मोठी स्टॉर्म्स वादळ येतात किंवा वारं जोरात सुटलेलं असतं त्यावेळेस आपल्या बागेचं नुकसान होणे म्हणून आपण विंड ब्रेक्स प्लांटिंग करत असतो. सो दे आर दी एक्झाम्पल्स ऑफ विंड ब्रेक्स. दॅट इज दी युकॅलिप्टस ऑर जामून. म्हणजे निलगिरी, मोठे मोठ्या निलगिरी आपण विंड ब्रेक्स म्हणून लावू शकतो. त्या निलगिरीची झाडं बघा, सहज वारा जर आला तर खाली वागतात, पण ते पडत नाहीत शक्यतो. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतात, तुमचा वारा तिथे थोपवला जाऊ शकतो. किंवा जांभळाची झाडं, जांभूळसुद्धा आपण प्लांटिंग करू शकतो. हिअर इज वन थिंग इज रिमेनिंग.
that is the Caronda can be planted for live fencing. Underline this sentence, Savory and Caronda can be planted for live fencing. Most of the time this objective is asked for the filling the blanks or true or false. So that is the Savory and Caronda can be planted for live fencing. म्हणजे जिवंत कुंपण आपण त्याला म्हणतो. तर आपण शक्यतो तुम्हाला सांगितलं आर्टिफिशियल आपण लाकडाचं फाटक वगैरे किंवा तारेचं कुंपण करू शकतो, पण लाईव्ह फेन्सिंग करताना कॅरंडा किंवा शेवरी प्लांट करत असतो. आणि त्याचबरोबर विंड ब्रेक्स आपण कुठल्या प्रकारचे लावू शकतो, तर इकलिप्टस म्हणजे निलगिरीची झाडं किंवा जामून म्हणजे जांभळाची झाडंसुद्धा आपण ॲज अ विंड ब्रेक्स म्हणून लावू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट दी प्लॅनिंग or planting of the orchard. Planting of the orchard kartana which planning should be required, so this is the planning. After that there is the fourth point, that's wind breaks. So there is the importance of wind breaks and disadvantages of wind breaks. म्हणजे what is the importance of wind breaks, why these wind breaks are planted, or which are the advantages of wind breaks and disadvantages of wind breaks. So we have to see these advantages of wind breaks. These questions can be asked for 2 marks for the short note. So in advantage of wind breaks, there is a first point is that high wind cause breakage of branches. High wind cause breakage of branches or loss of whole field. Hence wind breaks protects from loss of whole field. म्हणजे हाय विंड जोराचा वारा जो असतो तो ब्रेकेज ऑफ ब्रांचेस करू शकतो, म्हणजे त्या झाडाचे तुमचे ब्रांचेस मोडू शकतो किंवा लॉस ऑफ होल फील्ड पूर्णपणे बागेचं नुकसानसुद्धा होऊ शकतं. बघा बऱ्याच वेळा आपण जर मोठी वादळ सुटली तर आपली आसपासची मोठीच्या मोठी झाडंसुद्धा पडतात, तर अशा वेळेस त्या बागेमधलं सुद्धा नुकसान होऊ शकतं. सो हेन्स टू प्रोटेक्ट दॅट लॉस ऑफ फ्रॉम होल फील्ड, त्या पूर्णपणे फील्डचा जो काही लॉस आपल्याला थांबवायचा असेल तर we have to plant these wind breaks. So for example शेवरी all around the banana, जर बनानाचं ऑर्चर्ड असेल तर आपण शेवरी जर प्लांटिंग केली ऑल अराउंड दी बनाना तर इट कॅन बी प्रोटेक्ट बनाना ऑर्चर्ड फ्रॉम दॅट हाय विंड. देन सेकंड पॉइंट इज वॉटर लॉस इज मोर इन हाय विंड than still air in exposed orchard, and also transpiration losses are increased in exposed orchard. जर तुमचं ऑर्चर्ड एक्सपोज असेल तर त्याच्यामधून वारं जोराने जाऊ शकतो, म्हणजे या बाजूने त्या बाजूपर्यंत जोराने वारं जाऊ शकतो. आणि त्याच वाऱ्याबरोबर आपले ट्रान्सपिरेशन लॉसेससुद्धा जास्त होत असतात, म्हणजे जी पाण्यात जमिनीमध्ये जे मॉइश्चर असतं पाणी असतं ते पाणीसुद्धा वाऱ्याबरोबर उडून जातं. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा शेताकडे गावाकडे तुम्ही असाल तर पाहिलं असेल बघा, थोडंसं मोर पाऊस झाला असेल चिकचिक झाले असेल तर जरी दुसऱ्या दिवशी ऊन नाही पडलं तर नुसतं वारं सुटलेलं असेल तर वाऱ्याने सगळी जमीन सुकून जाते. सो लाईक दॅट जर तुमचं त्याच्यामध्ये मॉइश्चर असेल तर खूप वारं सुटल्यामुळे काय होऊ शकतं, त्या जमिनीतलं मॉइश्चर कमी होऊ शकते किंवा जे इरिगेशन दिलेलं असतं ते इरिगेशन त्याच्यामध्ये व्यवस्थित राहू शकत नाही, म्हणजे ट्रान्सपिरेशन लॉसेस त्याच्यामध्ये इन्क्रीज होऊ शकतात इन एक्सपोज्ड ऑर्चर्ड, जिथे आपण ऑर्चर्ड पूर्णपणे एक्सपोज करतो. पण जर आपण त्याच्याकडे जर विंड ब्रेक्स लावले असतील, प्लांटिंग केलं असेल, शेवरी लावली असेल किंवा इकलिप्टसची झाडं लावली असेल तर अशा प्रकारे जर त्यांच्याकडे आपण प्लांटिंग केलं असेल विंड ब्रेक्स तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं की जो वारा जितक्या जोराने बाहेरून येतो तितक्या जोराने तो त्या ऑर्चर्डमध्ये शिरत नाही, ऑर्चर्डमध्ये जात नाही आणि तितक्या जोराने तो ऑर्चर्डमधून बाहेर येऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे जे काही ट्रान्सपिरेशन लॉसेस आहेत ते कमी होऊ शकतात. म्हणजे जर विंड ब्रेक्स आपण प्लांटिंग केलं तर ट्रान्सपिरेशन लॉसेस जास्त वाढू शकत नाही, म्हणजे जमिनीमध्ये जे मॉइश्चर आहे ते तसंच टिकून राहतं. विंड ब्रेक्समुळे हवा त्याच्यामध्ये जास्त येऊ शकत नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये ओलावा राहू शकतो. सो इट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ विंड ब्रेक्स ऑल्सो. ज्यावेळेस बघा उन्हाळ्यामध्ये कमतरता असते पाण्याची त्यावेळेस आपल्याला पाणी जितकं त्यांना पुरवता येईल तितकं आपण पाणी पुरवत असतो, पण तरी पण त्यांना पाण्याची गरज असते. त्यावेळेस त्यांचे ट्रान्सपिरेशन लॉसेस कमी करण्यासाठी आपण विंड ब्रेक्स इझिली प्लांट करू शकतो, जेणेकरून त्यातलं जे मॉइश्चर आहे ते जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे ओलावा धरून राहू शकतं. देन third advantage is that wind breaks provide protection from winter injury. Also wind breaks raise the temperature in cold night. Wind breaks provide protection from the winter injury. थंडीचं वातावरण असतं किंवा ज्यावेळेस आपल्याकडे विंटर सीझन असतो, कूल टेम्परेचर असतं, ॲट दॅट टाईम जसं आपल्यालासुद्धा
गरमीची गरज असते. आपली बॉडी टेम्परेचर वाढवत असते आतलं, जसं बाहेर थंडी पडते तसं आपली बॉडीसुद्धा टेम्परेचर वाढवत असते. तर त्याच प्रकारे ज्यावेळेस विंटर सीझन खूप कडाक्याचा झालेला असतो, म्हणजे विंटरमध्ये खूप थंडी पडलेली असते, त्यावेळेस झाडांना सुद्धा अगदी खूप थंडी सहन होत नाही. तर ॲट दॅट टाईम त्यांच्यामध्ये सुद्धा टेम्परेचर वाढवलं पाहिजे. तर विंडब्रेक्स हे काय करतात की त्यांच्यामध्ये गिव्ह द प्रोटेक्शन फ्रॉम द विंटर. बाहेरून थंडी आली असेल तर ते थंडी त्या झाडांमुळे त्या मूळ रोपापर्यंत किंवा तुमच्या मेन फील्डमधल्या ऑर्चर्डपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि त्यांच्यामध्ये टेम्परेचरसुद्धा इन्क्रीज होतं. बघा, आपण जर खूप पूर्णपणे खोली बंद केली तर आपोआप त्याच्यामध्ये टेम्परेचर वाढतं. तर त्याच प्रकारे त्या ऑर्चर्ड आपण एक्सपोज करत नाही, पूर्णपणे चारीबाजूने आपण विंडब्रेक्स प्लांट करतो, तर त्याच्यामध्ये टेम्परेचर ॲटोमॅटिकली वाढत राहतं. म्हणजे रात्रीचं जर कोल्ड नाईट असेल तर त्यावेळेस टेम्परेचर त्यांचं वाढत राहतं. त्याच्यामुळे ते झाडांमध्ये विंटर इंजुरी होऊ शकत नाही, किंवा विंटरमुळे जास्त इंजुरी त्या प्लांटमध्ये होऊ शकत नाही. इंजुरी म्हणजे हार्मफुल, एखादा त्याला थोडक्यात आपण जखम म्हणतो, तर अशी इंजुरी झाडाला होऊ शकत नाही. देन फोर्थ ॲडव्हान्टेज इज दॅट विंडब्रेक्स प्रोटेक्ट द ब्लॉसम्स स्मॉल फ्रूटलेट्स फ्रॉम स्ट्रॉंग विंड्स. सो इट इज द मेन ॲडव्हान्टेज दॅट विंडब्रेक्स प्रोटेक्ट द ब्लॉसम. ज्यावेळेस तुमचं ब्लॉसम आलेलं असतं, फ्लावर्स आलेले असतात किंवा स्मॉल फ्रूटलेट्स तयार झालेले असतात, म्हणजे छोटी छोटी फळं आलेली असतात, तर त्यावेळेस जर उन्हाळ्यात शक्यतो हे प्रसंग ओढवतात की जास्त जर जोराने वारा आला असेल तर त्याच्यामध्ये आपले जे काही फ्रूटलेट्स असतात ते पूर्णपणे गळून पडतात, किंवा फ्लावर्स असतात ते गळून पडतात. फॉर एक्झाम्पल आंब्याचंच उदाहरण घ्या, की उन्हाळ्यामध्ये आपल्याला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या मंथमध्ये साधारणतः आंब्याला मोहर येतो. तर त्यावेळेस जर जोराने वारा सुटलेला असेल, खूप हेवी स्टॉर्म सुटले असेल, त्यावेळेस पूर्णपणे बऱ्याचपैकी आंब्याचा मोहर गळून पडतो, किंवा जे आंबे छोटे छोटे कैरी लागले असतात त्यासुद्धा खाली गळून पडतं. तर अशा प्रकारचं नुकसान होऊ शकतं. पण जे आपण जर विंडब्रेक्स प्लांट केले, सो देअर इज अ लेस हार्मफुल. म्हणजे त्यावेळेस आपण अगदी त्यांचा जे हार्मफुल आहे किंवा जे त्यांचं लेस अटॅक असतो विंडब्रेक्सचा, तर ते आपण प्रोटेक्ट करू शकतो. जो काही विंडब्रेक्स त्यांच्यावर अटॅक होऊ शकतो तो आपण प्रोटेक्ट करू शकतो फ्रॉम दॅट स्ट्रॉंग विंड्स. त्यांचं जे नुकसान आहे आपण ते थांबवू शकतो. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ विंडब्रेक्स. अँड देअर इज ऑल्सो डिसॲडव्हान्टेज ऑफ विंडब्रेक्स. एका नाण्याला दोन बाजू असतात, तर त्याचप्रमाणे एखाद्या गोष्टीला फायदे असताना तितके त्याला तोटेसुद्धा असतात. सो दे आर दी सम डिसॲडव्हान्टेजेस ऑल्सो. सो let's see the first disadvantage is that it is an ideal place for housing of insect, pests and diseases. It is an ideal place for housing of insect, pests and diseases. आपण वरती पाहिले की आपण विंडब्रेक्सपासून आपले भरपूर ॲडव्हान्टेजेस आहेत, की आपण त्याचे स्मॉल फ्रूटलेट, त्याचे ब्लॉसम्स आपण प्रोटेक्ट करू शकतो, ट्रान्सप्लेशन लॉसेस कमी करू शकतो, जेणेकरून त्याचे पूर्णपणे जे ब्रेकेज ऑफ ब्रांचेस आहेत ते आपण पूर्णपणे थांबवू शकतो. तर त्याचं जे नुकसान होतं ते आपण थांबवू शकतो. पण त्याच्याबरोबर ते ज्यावेळेस आपण विंडब्रेक्स प्लांट करत असतो तर त्याच्या वेळेस काय होऊ शकतं की पूर्णपणे दाटी होते, म्हणजे पूर्णपणे व्हेंटिलेशन त्याच्यामध्ये मोकळं राहत नाही. जसं मी तुम्हाला आत्ताच उदाहरण दिलं की आपण जर बंद घर केलं पूर्णपणे तर त्याच्यामध्ये टेम्परेचर इन्क्रीज होतं आपोआप, तर त्यातलं आपलं टेम्परेचर वाढत राहतं. पण ते पूर्णपणे जर घर खूप वेळ बंद ठेवलं तर काय होऊ शकतं, आपल्याला गुदमरू शकतं. त्याचप्रमाणे ते झाडांमध्ये सुद्धा होऊ शकतं की जर पूर्णपणे ते झाड ऑर्चर्ड पूर्णपणे आपण बंद केलेलं आहे, म्हणजे प्लांटिंग दी विंडब्रेक्स, म्हणजे विंडब्रेक्स लावून आपण ते केलं तर त्याच्यामध्ये व्हेंटिलेशन राहू शकत नाही, मोकळी हवा खेळती राहू शकत नाही. आणि प्लांटसाठी सुद्धा मोकळी हवा महत्त्वाची असते. तर त्याच्यामुळे काय होऊ शकते, त्याच्यामध्ये आर्द्रता वाढू शकते. इट इन्क्रीजेस दी ह्युमिडिटी ऑल्सो. आर्द्रता वाढते आणि ड्यू टू दी ह्युमिडिटी देअर इज अ अटॅक ऑफ इन्सेक्ट, पेस्ट अँड डिसीजेस इझिली. त्याच्यामुळे ह्युमिडिटी जर वाढत असेल, ओलावर राहत असेल त्याच्यामध्ये, तर नक्की त्याच्यामध्ये पेस्ट, डिसीजेस असे येऊ शकतात, किंवा इन्सेक्ट त्याच्यामध्ये इन्क्रीज होऊ शकतात. देन नेक्स्ट पॉईंट इज दॅट दे आर एक्सपेन्सिव्ह अँड ऑल्सो दे कीप दी 13 to 15% लँड आउट ऑफ प्रोडक्शन. दे आर एक्सपेन्सिव्ह म्हणजे आपल्याला मेन फील्ड व्यतिरिक्त आपल्याला त्याच्या विंडब्रेक्स प्लांट करण्यासाठी वेगळा खर्च करावा लागतो. आणि दे आर एक्सपेन्सिव्ह, खर्चिक आहे ते. आपल्या मेन बजेटपेक्षा आपण दुसरा खर्चसुद्धा जास्त वाढतो. आणि त्याच्याबरोबर ते विंडब्रेक्स लावण्यासाठी आपल्याला नियर अबाउट 13 ते 15% जमीन आपल्या ऑर्चर्डच्या कडेची पूर्णपणे जाऊ शकते. म्हणजे जितकं आपल्याला ऑर्चर्ड अर्धा एकर लँड असेल आपल्या ऑर्चर्डसाठी, तर तेवढी अर्धा एकरच्या लँडमधली कडेची जेवढी जागा असेल 1 फूट वेगळी साधारणतः तेवढी जागा ते विंडब्रेक्ससाठी
जाऊ शकते. त्याच्यामुळे आपलं जे काही मेन प्रोडक्शनपासून जे उत्पादन होणार असेल किंवा मेन प्रोडक्शन आपलं मिळणार असेल ते कमी मिळू शकतं. आणि जी काही तुमची अर्ध्या एकरमध्ये सुद्धा जागा आहे तर ती जागा तुमची विंड ब्रेकसाठी लागू शकते. सो दीज आर द डिसएडवांटेजेस ऑफ विंड ब्रेक्स. So I hope you understand planning of the orchard and also advantage and disadvantage of windbreaks. If there is any question, any queries, then ask me. Okay, thank you. And I hope you write these all notes in your paper first notebook. There is no necessity to send every time every notes to me. I know that you write these notes in your notebook because this is your book. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं हॉर्टिकल्चरचं बुक नसल्यामुळे हेच तुमचं बुक असणार आहे, हे तुमचं पुस्तक असणार आहे. सो यू हॅव टू राईट कंपल्सरी दीज ऑल नोट्स इन युअर नोटबुक फॉर यू. तुमच्यासाठीच हे लिहिणं खूप गरजेचं आहे, कारण परीक्षेला एक्झामला अभ्यास करताना ह्या नोट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू.